अजित पवारांचं मुंबई एअरपोर्टवरचं सीसीटीव्ही फुटेज गायब. विमान कोसळला 8:46ला, मग 7:30ला त्या नेत्याला कसं कळलं? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घातपात झाल्याची शंका व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित करतानाच मुंबई एअरपोर्टवरील सीसीटीव्ही फुटेजच सापडत नसल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्याचबरोबर अजित पवारांचं शरीर फुगलेलं कसं, मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं, विमान पुण्यात का नाही उतरवलं, विमानात नेमके किती जण होते, अपघात 8:30ला झाला तर त्या नेत्याला 7:30ला कसं समजलं, असे मोठे प्रश्न समोर येताना दिसत आहे. आणि आपण त्यावरच प्रकाश टाकणार आहोत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आता अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आत्तापर्यंत केवळ सोशल मीडियावरून बोलणाऱ्या मिटकरींनी झी24 तासशी बोलताना अनेक गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे. झी24 तासचे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याशी विशेष चर्चा करताना अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मृतदेहासंदर्भात भलतीच शंका व्यक्त केली आहे. पाण्यात पडल्यानंतर जसं शरीर फुगलेलं असतं तसं शरीर फुगलेलं होतं, असं मिटकरींनी अजित पवारांच्या मृतदेहासंदर्भात शंका देताना म्हटलं आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी मला हा सारा घातपात झाल्याचा संशय आहे, असंही मिटकरींनी म्हटलं आहे. मिटकरींनी मुंबई विमानतळावरील 28 तारखेचा सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. 28 तारखेला सकाळी 8:10 मुंबईतून खासगी विमानं उड्डाण करता त्या कलिना एअरपोर्टवरील 8 नंबर गेटवर अजित पवारांचं सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही. OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी सुद्धा त्यांच्यासोबत दिसत नाहीत, असं मिटकरींनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी जे बोलल्या तेही सहजासहजी बोलल्या नव्हत्या. शरद पवार यांनी त्यावेळेस परिस्थितीला पाहून प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांना या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर ते पुढाकार घेतील, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे. बारामतीला विमान लँड करताना अपघात झाला. या ठिकाणी धुकं होतं असं सांगितलं जात होतं. असं असताना मग इथेच विमान उतरवण्याची काय गरज होती, असा सवालही मिटकरींनी केला आहे. पुण्याला लँड करता आलं असतं प्लेन, त्यांनी का नाही केलं हे याची सर्व चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरींनी केली आहे. तसेच यापूर्वी मिटकरींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या मागणीचा पुन्हा उल्लेख केला आहे. विमानात 6 जण होते की 5 जण होते याचे स्पष्टीकरणही दिले पाहिजे, असेही मिटकरींनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता मिटकरींनी 7:30 वाजता राजेश टोपे यांना अपघाताची माहिती मिळाली. मात्र ते 8:30 ते 8:45 दरम्यान विमान कोसळून अपघात झाल्याचं दाखवत आहे. विकिपीडियावर 27 जानेवारीला निधन झाल्याची बातमी होती. विकिपीडियाने तारीख बदलली. हे सारा काय आहे, असा सवालही त्यांनी केलाय. हा अपघात नाही, घातपात आहे, असं मिटकरींनी म्हटलं आहे. दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.